मित्रांनो, तुम्हाला सुद्धा असं होतंय का की आपण इतिहासाची उत्तरे वाचतोय, लक्षात ठेवतोय, पण पुन्हा एकदा जेव्हा पेपरमध्ये लिहायचं आहे किंवा पुन्हा एकदा जेव्हा ती उत्तरं आठवण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा आपल्याला ती उत्तरं आठवतच नाही आहेत किंवा नेमकं आपण काय वाचलं होतं हे काहीच लक्षात येत नाही आहे किंवा पूर्ण आपण ब्लँक होतोय, पेपरमध्ये काही लिहिता येत नाही आणि लिहिलं तरी आन्सर थोडंफार मिक्स असल्यामुळे किंवा चुकीचं असल्यामुळे त्याला मार्क्सच मिळत नाही आहेत. सो असे काही प्रॉब्लेम्स असतील आणि जर तुम्हाला इतिहासाची उत्तरं परफेक्टली लक्षात ठेवायची असतील तर त्यासाठी काय काय केलं पाहिजे हे आज आपण पाहतोय. सो बेसिकली हे मी तुम्हाला का सांगते तर कारण मीही या काही टिप्स फॉलो केल्या होत्या किंवा या काही टेक्निक्स फॉलो केल्या होत्या ज्याच्या आधारे मला इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल म्हणजे आपला जो काही समाजशास्त्राचा पेपर आहे याच्यामध्ये मला 98 मार्क्स मिळाले होते. सो बेसिकली मला इतिहास आणि राज्यशास्त्रामध्ये 38 मार्क्स होते आणि भूगोलामध्ये पूर्ण आउट ऑफ होते 40 मार्क्स होते आणि प्रॅक्टिकलचे 20 मार्क्स. सो बेसिकली अशा पद्धतीने 38 मार्क्स मला मिळाले होते. मग ते मी कसे मिळवले किंवा त्याच्यामागे काही टेक्निक्स होत्या का किंवा बेसिकली मी उत्तरं कशी लक्षात ठेवली. सो हे सगळं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे चॅप्टर रीडिंग मस्ट आहे. तुम्हाला जर 35च्या वर मार्क्स मिळवायचे आहेत, फक्त इतिहासाबद्दल आपण डिस्कस करतोय किंवा इतिहास राज्यशास्त्राबद्दल डिस्कस करतोय, म्हणजे जो काही रायटिंगचा 40 मार्क्सचा पेपर असतो त्याच्याबद्दल आता आपण डिस्कस करतो. पहिला जो आपला पॉईंट आहे तो म्हणजे चॅप्टर रीडिंग इज दी मस्ट. कारण तुम्ही जर पाहिलं तर इतिहासामध्ये तुम्हाला जर पूर्ण स्कोर करायचा आहे म्हणजे आउट ऑफ 35च्या वरती मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहेत 40 पैकी. आता आपण फक्त इतिहास आणि राज्यशास्त्र याचा जो काही लेखी पेपर आहे 40 मार्कांचा याच्यावरती फोकस करतोय. कारण बेसिकली जे काही प्रॅक्टिकल, सबमिशन, असाइनमेंट हे जे काही मार्क्स आहेत 20 मार्क्स हे तुम्हाला मिळणार आहेत त्याच इतिहास आणि भूगोलाचे मिळून. सो बेसिकली आता आपण फक्त रायटिंगवरती फोकस करणार आहोत जो की पेपर आपण स्वतः लिहिणार आहोत. ठीक आहे. सो चॅप्टर रीडिंग का गरजेचं आहे. तुम्ही जर आतापर्यंतचे काही पेपर्स पाहिले असतील, PYQs पाहिले असतील तर मोस्टली जे MCQs असतात ते अर्थात एक्सरसाइजमधून येतात, पण काही MCQs असे आहेत की जे खरोखर चॅप्टरमधून कुठून तरी काढलेले आहेत किंवा काही असे संकल्पनाचित्र आहेत की जे चॅप्टरच्या मधूनच कुठून तरी काढून तुम्हाला त्याचा आन्सर लिहायला दिलं आहे किंवा जे उतारा वाचून उत्तरे लिहा हा जो आपला प्रश्न आहे, क्वेश्चन लास्ट जो आहे इतिहासाच्या पेपरमधला, तर त्या ठिकाणी तुम्हाला एक उतारा दिला जातो. तो उतारा अगेन पुस्तकामधलाच आहे पण कुठूनही काढला जाऊ शकतो. मग तुम्हाला ॲटलिस्ट पेपरमध्ये जर तो उतारा वाचायला वेळ घालवायचा नसेल तर आधी तुम्ही तो उतारा वाचला असला पाहिजे आणि तुम्हाला माहिती नाही कुठला उतारा येणार आहे ना मला माहिती आहे कुठला उतारा येणार आहे, त्यासाठी तुम्हाला चॅप्टर रीड करणं गरजेचं आहे. सो इतिहास असं नाही की तुम्ही फक्त वरच्यावर हा चॅप्टरमध्ये असे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे झाला संपला विषय असं नाही आहे. तुम्हाला चॅप्टर रीड करावंच लागेल जर तुम्हाला चांगले मार्क्स हवे आहेत तर. सो तुम्हाला जर चॅप्टर रीड करायचा कंटाळा येत असेल तर मी त्यासाठी पण काही उपाययोजना केलेल्या आहेत. मी अशा काही नोट्स बनवलेत की ज्याच्या आधारे तुम्हाला ॲटलिस्ट या टॉपिकमध्ये किंवा या पूर्ण पॅसेजमध्ये काय महत्त्वाचं आहे हे तुम्हाला कळेल आणि मग ते लक्षात ठेवून तुम्ही त्या इम्पॉर्टंट गोष्टीच्या भोवती जे काही आहे तेवढं चॅप्टरमधलं जरी रीड केलं तरी पण ॲटलिस्ट तुमचे 35 to 38 मार्क्स पक्के होतील. कारण हे सगळं मी त्या पॅसेजमधलं काय महत्त्वाचं आहे किंवा टेक्स्टबुकमधलं काही असं जास्त कॉन्टेंट जे तुम्हाला डेफिनेशन लिहिण्यासाठी किंवा आन्सर लिहिण्यासाठी उपयोगी पडू शकतं ते मी असं केलेलं आहे. सो या सगळ्या नोट्स टेलिग्रामवरती अवेलेबल आहेत. याच्यावरती मी लाईव्ह सेशनसुद्धा घेऊन झालेलं आहे, त्याच्याही लिंक्स तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पिन केलेल्या पाहायला मिळतील. सो बेसिकली हे झालं आपलं पहिलं की चॅप्टर रीड करणं मस्ट आहे. पण फक्त चॅप्टर रीड करायचं आहे का तर नाही. चॅप्टर रीड करताना फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी पहिलाच चॅप्टर घेते कारण सगळ्यांनी पहिला चॅप्टर वाचला असेल. सो बेसिकली पहिला चॅप्टर आहे इतिहास, लेखन, पाश्चात्य परंपरा. तुम्ही कुठलाही पॅसेज वाचताय, सपोज तुम्ही हा पॅसेज वाचताय, या ठिकाणी तुम्हाला काय कळलं नेमकं तर या ठिकाणी कुठेतरी इतिहास म्हणजे काय सांगितलेलं आहे, कुठेतरी या ठिकाणी इतिहासाची आपण पुनरावृत्ती करू शकत नाही हे सांगितलेलं आहे, इतिहास आणि विज्ञान यांच्यामधला फरक सांगितलेला आहे. सो एवढं सगळं या काही पॅसेजेसमध्ये सांगितलेलं आहे जे की महत्त्वाचं आहे. सो हे केल्यानंतर तुम्हाला इथे बाजूला जी काय जागा आहे सगळी युटिलाइज करा. पुस्तक तुम्ही पैसे देऊन घेतलेलं आहे, प्रत्येक पान आणि पान तुम्हाला युटिलाइज करायचं आहे. मग या ठिकाणी इथे आसपास जागा आहे, इथे जागा आहे किंवा तुम्ही अजून एक तुम्हाला जर पुस्तक घाण करायला आवडत नसलं माझ्यासारखं तर तुम्ही काय करू शकता, एक एक्स्ट्रा पान घेऊ शकता आणि ते पान या ठिकाणी स्टेपल करा, चिटकवा, काय पण करा किंवा एक सेपरेट वही तयार करा. त्याच्यामध्ये काय लिहायचं आहे तुम्हाला असं लिहायचं आहे, प्रश्न लिहा किंवा जे काय लिहायचं आहे 1 2 3 4 1 लिहा आणि लिहा इतिहास म्हणजे काय. दुसऱ्या याच्यामध्ये इतिहास आणि विज्ञानामधल्या अभ्यासातील फरक. तिसऱ्या याच्यामध्ये अजून काय असेल इतिहासाची मांडणी. चौथ्या याच्यामध्ये सपोज आपण लिहितोय रेने देकार्त, मग जेव्हा तुम्ही रेने देकार्त लिहिताय तेव्हा त्याला असे ॲरो करा आणि इथे लिहा त्यांचा ग्रंथ किंवा पुस्तक जे काय असेल आणि त्यांचे विचार. उत्तरं नाही लिहायचे आहेत, फक्त प्रश्न लिहायचे आहेत. हे का मी तुम्हाला नंतर सांगते. जेव्हा तुम्ही चॅप्टर रीड करत असणार तेव्हा तुम्हाला याच्यामुळे काही पॉईंट्स लक्षात येत आहेत का तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला हे कळेल की या पॅसेजमधून तुम्हाला काय समजलं. कारण तुम्ही असं क्वेश्चन्स तेव्हाच फॉर्म करू शकता जेव्हा तुम्हाला तो पॅसेज समजेल. कारण तुम्हाला समजलंच नाही याच्यामध्ये काय दिलं तर तुम्ही कसे काय क्वेश्चन्स बनवणार ना, राईट. सो पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कुठलाही पॅसेज रीड केलात की तिथे काय काय प्रश्न बनवू शकतात. इव्हन ते इम्पॉर्टंट असू दे तो नंतरचा भाग आहे, पण तुम्ही काय काय प्रश्न बनवू शकता हे तुम्हाला करायचं आहे. मी तुम्हाला खरं सांगते 5वी पासून 10वी पर्यंत मी इतिहासाचा अभ्यास असाच केला होता आणि नेहमी मला 40 पैकी 40 किंवा 38, 39 असेच मार्क्स होते. कधीही मी 35च्या खाली कधीच नाही गेले किंवा 38च्या पण खाली कधीच नाही गेले. याच्या मागचं कारण हेच होतं की आपल्याला प्रत्येक पॅसेज समजला पाहिजे आणि जर आपण प्रत्येक पॅसेजमधून प्रश्न बनवत असू तर याचा अर्थ आपण तो पॅसेज चांगल्या पद्धतीने वाचलेला आहे. ठीक आहे.
सो तुम्हाला फक्त असे प्रश्न बनवून ठेवायचे आहेत. मी सजेस्ट करेन की शक्यतो ते प्रश्न पुस्तकालाच इथे कुठेतरी लिहा किंवा पुस्तकालाच अटॅच करा, कारण प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही चॅप्टर रीड कराल तेव्हा तुम्हाला ते प्रश्न दिसले पाहिजेत. ठीक आहे. सो असे तुम्ही बरेचसे प्रश्न बनवू शकता आणि याच्यामुळे काय होईल की तुमचं कॉन्सन्ट्रेशन पण राहील, कारण तुम्हाला प्रश्न बनवायचे आहेत. काही पण करून स्वतःला एक टार्गेट द्या की मला काही पण करून या चॅप्टरमध्ये शक्य होतील तेवढे प्रश्न बनवायचे आहेत आणि थोडेफार ते मिनिंगफुल पण असले पाहिजेत. उगाच काही पण नाही बनवायचं आपल्याला. आता आपण 10वीत आहोत तर आपल्याला ॲटलिस्ट एवढं तरी कळतं की याच्यावरती कसा प्रश्न बनवू शकतो किंवा म्हणजे प्रश्न बनला सपोज कसा पण बनवा. ठीक आहे, एखाद वेळेस नाही बनला मिनिंगफुल प्रश्न कसा पण बनवा, पण त्याचा आन्सर मग तुम्हाला देता येते का. आता जर मी या ठिकाणी प्रश्न बनवला इतिहास म्हणजे काय, तर मला हे वाचून याचा आन्सर देता येते का, तर देता येते. याचा अर्थ मी तो प्रश्न मिनिंगफुल बनवलेला आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही हे प्रश्न बनवणार आहात तेव्हा तुम्हाला हे जे सगळे वेब डायग्राम्स आहेत त्यांना पण पाहायचं आहे. फक्त जेवढं लिहिलेलं आहे तेवढंच नाही पाहायचं आहे, हे सगळे वेब डायग्राम्स पण पाहायचे आहेत. याच्यामधून काही प्रश्न बनवू शकतो का. फॉर एक्झाम्पल, इतिहासाची मांडणी पद्धत स्पष्ट करा किंवा इतिहासाच्या मांडणीतील मांडणीचा क्रम स्पष्ट करा किंवा आपण इतिहासाची मांडणी कशी करू शकतो, असे काही प्रश्न याच्यावरती बनवू शकतात. ठीक आहे. अजून काय आहे, आता असे जे काही कलरफुल बॉक्सेस असतात हे तुम्हाला शेवटच्या प्रश्नामध्ये उतारा आणि उतारावरचे प्रश्नांची उत्तरं लिहा. असा जो काही प्रश्न आहे त्याच्यामध्ये 4 मार्कांसाठी येतं. मग आता तुम्हाला हा उतारा वाचून त्याच्यामधून काय काय लक्षात येतं की या ठिकाणी एक शिलालेख आहे. आता हा शिलालेख कुठे सापडला असेल, हा एक आपला पहिला प्रश्न झाला. दुसरं, याच्यावरती जे काय लिहिलं आहे ते काय लिहिलं आहे, संशोधकांना ते वाचण्यात यश आलं आहे का, आलं असेल तर त्यांनी या ठिकाणी सांगितलं असेल, मग ते काय लिहिलं आहे ते स्पष्ट करा. प्लस याच्या आधारे आपल्याला कशा प्रकारची माहिती मिळते, राजकीय माहिती मिळते, सामाजिक माहिती मिळते किंवा कुठल्या कालावधीमधली माहिती मिळते, ते काही या उतारामध्ये आले का. सो बेसिकली असे सगळे प्रश्न तुम्हाला बनवायचे आहेत. आता तुमच्याकडे वेळ आहे हे सगळं करायला. तुम्ही जर एक्झामच्या आधी फेब्रुवारी महिन्यामध्ये मला विचारलं की मी हे कसं करू, तर मी अर्थात हे तुम्हाला एवढी मोठी प्रोसेस नाही सांगणार. पण आता अजून दिवाळी यायची आहे, अजून डिसेंबर बाकी आहे, जानेवारी बाकी आहे, पूर्ण फेब्रुवारी बाकी आहे. सो या 4 महिन्यामध्ये तुम्ही इव्हन प्रत्येक आठवड्याला एक चॅप्टर असं जरी करायचं म्हटलं तरी पण आरामात तुमचे 9 चॅप्टर अगदी पक्के होतील जर तुम्ही या ट्रिक्स फॉलो केल्यात तर. सो ठीक आहे, पहिल्यांदा आपण चॅप्टर रीड करणार आहोत. चॅप्टर रीड करताना आळस येऊ शकतो किंवा झोप येऊ शकते, त्याच्यामुळे तुम्ही प्रश्न पण सोबतीला लिहायचे आहेत. जेव्हा तुम्ही हात, डोकं, तोंड सगळं एकत्र चालवाल तेव्हा तुम्हाला अजिबात झोप येणार नाही. तोंड यासाठी की तुम्ही मोठ्याने वाचायचं आहे. शक्य नसेल तर ॲटलिस्ट लिपसिंग करत तरी वाचा. ज्याप्रमाणे आपण रील्ससाठी लिपसिंग करतो की नाही त्याप्रमाणे तुम्हाला इथे करायचं आहे. हात यासाठी चालू ठेवायचे आहेत कारण तुम्हाला लिहायचे आहेत प्रश्न आणि ऑब्वियसली ब्रेन चालणार आहे कारण त्याच्याशिवाय आपण प्रश्नच बनवू शकत नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट, एक्सरसाइजमधले प्रश्न नक्की करायचे आहेत, कारण तुम्ही जर पाहिलं तर 10वीचं पुस्तक खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन केलं आहे. ते याच कारणासाठी की तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर एक्सरसाइजमध्ये ऑलमोस्ट सगळे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत चॅप्टरमधले सगळे कव्हर होत आहेत. तुम्ही पाहिलं असेल कार्ल मार्क्स यांचा जो वर्ग सिद्धांत आहे याच्या आधी खूपदा PYQमध्ये विचारला गेला आहे. मग तुम्ही जरी एक्सरसाइजमधले प्रश्न केले तरी पण आरामात तुम्ही 30 ते 35 मार्क मिळवू शकता. ठीक आहे. इव्हन तुम्ही चॅप्टरच्या मधले कुठलेही MCQs नाही केले, तुम्ही चॅप्टरच्या मधले कुठलेही प्रश्न नाही केले, पण तुम्ही एक्सरसाइजमधले फक्त प्रश्न अगदी परफेक्ट केलेले आहेत तर तुम्ही आरामात 30 ते 35 मार्क मिळवू शकता. फुल मी म्हणणार नाही, कारण ऑब्वियसली फुल मिळवण्यासाठी तुम्हाला चॅप्टर्स रीड करावे लागतील आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहावं लागेल. तुम्ही मग 30 ते 35 मार्क कसे मिळवू शकता एक्सरसाइज करून, कारण तुम्हाला ऑप्शनचे पण प्रश्न येतात ना. सो एखादा प्रश्न जर टेक्स्टबुकच्या म्हणजे टॉपिकच्या मधून कुठून असेल तुम्ही त्याला स्किप करू शकता आणि जो एक्सरसाइजमधला आहे तो लिहू शकता. सो इट डिपेंड्स ऑन यू की तुमचं टार्गेट किती आहे आणि तुम्हाला किती मार्क्स पाहिजेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रिवाइज. कारण तुम्हाला हे कळून चुकलं असेल की तुम्ही जो काही अभ्यास केला होता युनिट टेस्टला किंवा सेमिस्टरला तो तुम्हाला आता आठवतच नाही आहे जर तुम्ही हा व्हिडिओ डिसेंबरमध्ये किंवा नोव्हेंबरमध्ये पाहताय तर. कारण आता तुम्ही तो जो काही अभ्यास केला होता ऑब्वियसली इतिहासामध्ये सगळंच रट्टा मारायचं असतं हे त्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण जो काही तुम्ही तो रट्टा मारणार आहात किंवा जे काही तुम्ही ते पाठ करणार आहात ते जर तुम्ही रिवाइज नाही केलं तर तुम्ही पहिल्या चॅप्टरमध्ये कितीही भयंकर रट्टा मारला असू द्या पण तुम्हाला आता त्यातलं काहीच नाही आठवणार. म्हणजे आठवत असेल थोडंफार की रेने देकार्ड ते विचारवंत होते किंवा अजून कोण काय काय होतं, बट इतकं क्लिअरली नाही आठवणार की तुम्ही आन्सर लिहू शकता. सो त्याच्यामुळे रिवाइज करणं खूप गरजेचं आहे. रिवाइज करताना प्लीज रायटिंग प्रॅक्टिस ठेवा, कारण तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर रायटिंग प्रॅक्टिस ठेवली तर तुम्हाला हे पण कळेल की तुमचं किती प्रमाणामध्ये शुद्धलेखन चांगलं आहे किंवा तुम्ही तुमचं हस्ताक्षर पण तुम्ही त्याच्या आधारे सुधारू शकता किंवा तुम्हाला अजून थोडंसं इम्प्रूव्ह करायचं आहे. ते म्हणजे असं, तुम्हाला जर आउट ऑफ मार्क्स हवे असतील तर मला पण माझ्या टीचर्सनी ही ट्रिक सांगितली होती. तर बेसिकली तुम्ही कुठलंही आन्सर जेव्हा लिहिणार आहात तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा सो बेसिकली आता तुम्हाला सांगितलेलं असेल की रेने देकार्ड यांच्याबद्दल काहीतरी यांची माहिती लिहा किंवा त्यांचे विचार स्पष्ट करा वगैरे. आता तुम्ही जेव्हा आन्सर लिहिणार आहात तेव्हा तुम्हाला हे कळलं पाहिजे की याच्यामधले महत्त्वाचे पॉईंट्स कोणते आहेत. कारण जेव्हा एक्झामिनर पेपर चेक करतात तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला पॉईंट वाईज आन्सर लिहायचे आहेत. त्यांनी विचारले रेने देकार्ड यांचे विचार, तर तुम्हाला पहिला विचार, दुसरा विचार, तिसरा विचार, मग रेने देकार्ड यांच्या ग्रंथांचं नाव ज्याच्यामध्ये त्यांनी हे सगळे विचार लिहिलेले आहेत. सो बेसिकली अशा पद्धतीने तुम्हाला पॉईंट्समध्ये आन्सर लिहायचे आहेत. तुम्ही जर माझे स्वाध्यायाचे व्हिडिओ पाहिले असतील तर मेजॉरिटी ऑफ द सगळे आन्सर्स पॉईंट्समध्येच दिलेले आहेत. नेक्स्ट तुम्हाला जे याच्यामधले इम्पॉर्टंट शब्द आहेत, कारण एक्झामिनरकडे खूप सारे पेपर्स असतात
असतात. सो प्रत्येक वेळी तो तुमचं प्रत्येक पॉईंट अगदी शब्दाने शब्द नाही वाचत बसणार. मग अशा वेळेस ते लोक काय करतात की तुम्हाला माहिती आहे की हे जे नाव आहे हे त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे आणि ते महत्त्वाचं आहे, याचा रेफरन्स तुम्ही दिलेला आहे. सो अशा वेळेस तुम्हाला त्या पुस्तकाच्या नावाखाली पेन्सिलने एकदम बारीक अंडरलाईन करायची आहे. दिसेल इतपत आणि जास्त डार्क पण नाही वाटणार इतपत साधी अंडरलाईन तुम्हाला करायची आहे. दुसरी गोष्ट, त्यांचा हा विचार सगळ्यात महत्त्वाचा आहे. सो याला तुम्हाला आन्सर लिहून झाल्यानंतर शेवटी अंडरलाईन करायचं आहे. आय नो इतिहासामध्ये खूप लिहायचं असतं आणि वेळ कमी असतो, बट यासाठीच तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे. जितक्या फास्ट तुम्ही लिहू शकाल आणि जितक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही हा पेपर प्रेझेंट कराल तेवढे तुम्हाला जास्त मार्क्स मिळणार, ट्रस्ट मी. ओके, नेक्स्ट आहे तुम्हाला अजून सांगितलं जाईल की व्हॉल्टेअर यांच्याबद्दल काहीतरी लिहा. तर तुम्हाला ही लाईन आवर्जून ॲड करायची आहे की व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं म्हटलं जातं. सो बेसिकली हे महत्त्वाचं आहे ना. सो सांगा त्या एक्झामिनरला की हे महत्त्वाचं आहे आणि मला ते माहिती आहे आणि तुम्ही हेच पेपरमध्ये विचारले मी लिहिलं आहे. ठीक आहे. सो हे तुम्हाला जर सांगायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला याच्याखाली छान अशी बारीक एकदम अंडरलाईन करायची आहे. दुसरी गोष्ट, अजून व्हॉल्टेअर यांनी काय केलं होतं तर यांनी याच्यामध्ये काय काय लिहिलं होतं, याच्याखाली तुम्ही वस्तुनिष्ठ सत्य वगैरे या सगळ्या अगदी सगळ्या उत्तराला अंडरलाईन करायचे नाही आहे, पण त्यातल्या त्यात प्रश्नाला अनुसरून काय महत्त्वाचं आहे याला फक्त तुम्हाला अंडरलाईन करायची आहे. ठीक आहे. सो हे तुम्हाला कधी कळेल, जेव्हा तुम्ही खूपदा ते आन्सर लिहाल. ॲटलिस्ट तुम्हाला प्रत्येक आन्सर 2 ते 3दा तरी लिहून पाहायचा आहे. ठीक आहे. पहिल्यांदा तुम्ही पाठ कराल, दुसऱ्यांदा पाठ केलेलं लिहून पाहाल, तिसऱ्यांदा अजून एक 3-4 दिवसांनी लिहून पहा. सो बेसिकली हा जो मध्ये आपण 3-4 दिवसांचा किंवा पूर्ण एक आठवड्याभराने, सपोज की पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही आता नोव्हेंबर महिना सुरू झाला, आतापासूनच हे सुरू करायला घ्या. नोव्हेंबरच्या पहिल्या वीकमध्ये तुम्ही हा चॅप्टर केलात, तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या वीकमध्ये दुसऱ्या चॅप्टरबरोबर हा पण चॅप्टर करायला घ्या. आणि जेव्हा तुम्ही दुसरा चॅप्टर सुरू करणार आहात त्याच्या आधी या चॅप्टरमधले सगळे आन्सर्स लिहिण्यापेक्षा काय करा की याच्यामधले काय काय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. सपोज की रेने देकार्त आलं तर पहिल्यांदा यांचा विचार, मग तुम्ही विचार आठवा आधी मनातल्या मनात आणि त्यातले काही काही जे महत्त्वाचे शब्द आहेत. आता फॉर एक्झाम्पल यांचं काय होतं की कागदांची विश्वासार्हता, तर या पूर्ण सेंटेन्समध्ये तुम्हाला जर कागदांची विश्वासार्हता तपासून घेणे हे जर माहिती असेल तर तुम्ही मनाने सेंटेन्स पण फॉर्म करू शकता. शक्यतो इतिहासामध्ये मनाने लिहिण्याला तितकं महत्त्व नाही आहे, जे पुस्तकामध्ये आहे आणि जे त्यांचे विचार आहेत ते आहे असं लिहायला महत्त्व आहे. पण तुम्ही जस्ट फॉर एक लक्षात ठेवण्यासाठी की बाबा हा शब्द याच्यामध्ये महत्त्वाचा होता, त्यासाठी तुम्ही टेक्स्टबुकमध्येच या शब्दाला हायलाईट अंडरलाईन जे काय तुम्हाला सोयीस्कर असेल ते करू शकता, जेणेकरून दुसऱ्या वेळेस जेव्हा नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही रेने देकार्त हा शब्द आठवाल तेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हे सगळे पॉईंट्स आठवले पाहिजेत. पहिलं पॉईंट आहे कागदांची विश्वासार्हता, दुसरा पॉईंट आहे ते फ्रेंचमधले एक अग्रभागी असे तत्त्वज्ञ होते, तिसरी गोष्ट त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलं होतं आणि चौथी गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट सत्य आहे हे जोपर्यंत निसंशयितरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये, हा त्यांचा एक सगळ्यात ठोस ठाम असा विचार होता किंवा नियम होता. सो बेसिकली हे 4 पॉईंट्स तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये लिहिणार आहात. तर प्रत्येक वेळी तुम्ही पुस्तकामध्ये या 4 पॉईंट्सला जेव्हा हायलाईट कराल तेव्हा प्रत्येक वेळी पूर्ण उत्तर वाचायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त हे 4 पॉईंट्स वाचणार आणि ते इतकं स्ट्रॉंग वाचन पाहिजे किंवा इतक्या स्ट्रॉंगली तुम्ही ते वाचलेलं असलं पाहिजे की हे 4 शब्द वाचता क्षणी तुम्हाला पूर्ण उत्तर आठवलं पाहिजे. असा जेव्हा तुमचा इतिहासाचा अभ्यास होईल तेव्हा तुम्हाला नक्की आउट ऑफ मार्क्स मिळणार आहेत. ठीक आहे. आफ्टर दॅट रायटिंग प्रॅक्टिस तुम्ही करणार आहात, खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही किती जरी पाठांतर केलं तरी पण इतिहास लक्षात राहत नाही, कारण इतिहास हा तुम्हाला लिहूनच अभ्यासावा लागतो. एखाद्याची मेमरी खूप शार्प आहे, अगदी तो एकपाठी आहे तर ती गोष्ट वेगळी आहे, बट मी तसे नाही आहे, त्याच्यामुळे मी लिहूनच तो अभ्यास केलेला आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फोकस ऑन इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. आता इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कसे करणार, तर मी ऑलरेडी व्हिडिओज अपलोड केले आहेत ज्याच्यामध्ये मी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स सांगितलेले आहेत. सो बेसिकली मी आता सांगितले की पूर्ण पुस्तकाचा अभ्यास करायचा आहे, असं करायचं तसा करायचं आहे. मग आता मधूनच हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स का, तर यासाठी कारण जेव्हा तुमची एक्झाम असणार आहे त्याच्या आधी किंवा जेव्हा सेमिस्टर एक्झाम आहे, जेव्हा प्रिलिम्स आहे त्याच्या आधी जेव्हा तुम्ही अभ्यास करणार आहात तेव्हा शक्यतो इम्पॉर्टंट क्वेश्चन्सवरती जास्त भर द्या. ऑब्व्हियसली तुम्ही आता 2-3 महिने पूर्ण टेक्स्टबुकचा अशा पद्धतीने अभ्यास करणार आहातच, पण एक्झामच्या आधी पुन्हा पहिल्यापासून प्रत्येक शब्दाने शब्द वाचणं शक्य नाही, ऑब्व्हियसली नाही आहे. ठीक आहे. मग त्याच्यामुळे तुम्ही फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चन्स करून जरी गेलात तरी पण तुम्हाला बॅक ऑफ द माइंड कुठेतरी तुम्ही चॅप्टर वाचलेला आहे, कुठेतरी तुम्ही सगळे पॅसेजेस जे आहेत ते वाचलेले आहेत, सगळे क्वेश्चन्स तुम्ही स्वतः फ्रेम केलेले आहेत. सो तुमच्या ते लक्षात असणारच आहे, परंतु तरी पण एक्झामच्या आधी कॉन्सेप्ट्स ब्रशअप करण्यासाठी तुम्ही इम्पॉर्टंट क्वेश्चन्सवरती नक्की फोकस करायचं आहे. ते क्वेश्चन्स मी ऑलरेडी अपलोड केले आहेत, त्याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल. इवन मी एक स्प्रेडशीट पण बनवलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 10th स्टँडर्डचे सगळे व्हिडिओज एकाच क्लिकमध्ये पाहायला मिळतील, तुम्ही ती पण नक्की ओपन करून पाहू शकता. 5वा पॉईंट आहे ते म्हणजे ॲक्टिव्ह रिकॉल. आता मी तुम्हाला इथे काही इम्पॉर्टंट वर्ड्स सांगितले, राईट. कागदपत्रांची विश्वासार्हता, फ्रेंच तत्त्वज्ञ होते, डिस्कोर्स ऑन दी मेथड आहे, सत्य निसंशयितरित्या प्रस्थापित करणं, ठीक आहे, होत नाही तोपर्यंत किंवा करणं, ठीक आहे. सो बेसिकली अशा पद्धतीने हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही 1 महिन्याने किंवा 1 आठवड्याने जेव्हा पुन्हा हा टॉपिक अभ्यासणार आहात तेव्हा अशा पद्धतीने तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्ही प्रत्येक पॅसेजसाठी असे अंडरलाईन करून ठेवले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम, बेसिकली याच्यावर लक्ष केंद्रित न करता इतर पण काही गोष्टी आहेत त्याच्यावरती पण लक्ष द्या, असं व्हॉल्टेअरचं म्हणणं होतं. व्हॉल्टेअर हे अगेन ही वॉज फ्रॉम द फ्रेंच, सो ही वॉज फ्रॉम द फ्रान्स. ओके, सो ते फ्रेंच तत्त्वज्ञ होते. नेक्स्ट आहे त्यांना आधुनिक
इतिहास लेखनाचे जनक असं म्हटलं जातं. त्यांनी एक नवीन दृष्टिकोन दिला लोकांना इतिहास लिहिण्यासाठी. सो बेसिकली हे काही टॉपिक हे काही पॉईंट्स किंवा हे काही शब्द याच्यामधले महत्त्वाचे होते. सो या शब्दांना तुम्हाला अंडरलाईन करून ठेवायचं आहे, जेणेकरून प्रत्येक वेळी तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच उत्तर रीड करायला लागू नये आणि तुमचा वेळ वाचावा यासाठी. आणि जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाईम हा चॅप्टर ओपन कराल तेव्हा तुम्हाला फक्त हे जे इम्पॉर्टंट शब्द आहेत तर तेच आठवले पाहिजेत. बाकी तुम्ही सेंटेन्स तुम्हाला फॉर्म करता येईलच जर तुम्ही खूप वेळा प्रॅक्टिस केलीत तर. सो ॲक्टिव्ह रिकॉल खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही फक्त रट्ट्यावरून उपयोग नाही. दर आठवड्याने, दर एका महिन्याने, दर 15 दिवसांनी, दर 2 महिन्याने, जोपर्यंत बोर्ड एक्झाम येत नाही तोपर्यंत ॲटलिस्ट प्रत्येक चॅप्टर तुमचा 4 ते 5 वेळा रिवाईज करून झालाच पाहिजे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे व्हिज्युअलाइज हिस्ट्री इज इक्वल टू रिमेंबर हिस्ट्री. जर तुम्ही हे व्हिज्युअलाइज केलं, इव्हन तुम्हाला नाही माहिती रेने डेकार्त कसे दिसतात, तुम्हाला हे पण नाही माहिती की त्या काळाची काय परिस्थिती होती, नाही माहिती आहे तुम्हाला, ठीक आहे, नको माहिती असू दे, पण तुम्हाला ॲटलिस्ट हे तरी माहिती आहे, तुम्हाला फोटोज दिलेले आहेत छान छान, तुम्ही काहीतरी इमॅजिन करू शकता की हां त्या काळामध्ये असं कसं तरी इतिहास लिहित असावेत म्हणून त्यांनी एक कागद, त्याची व्यक्तिविश्वासार्हता. सो बेसिकली असं तुम्ही मनातल्या मनात इमॅजिन करा आणि जेवढं तुम्ही जास्त इमॅजिन कराल तेवढा तुम्हाला किंवा जेवढं तुम्ही जास्त व्हिज्युअलाइज कराल तेवढं तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. आता स्त्रीवादी इतिहास लेखन आहे. तुमच्या मनात काय येईल? सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे माहिती आहे की पूर्वी स्त्रियांना तेवढं महत्त्व नाही दिलं जायचं किंवा त्यांना इतिहास स्वतःहून लिहायचं असं काही नव्हतं. सगळे इतिहास पुरुषप्रधान संस्कृतीमध्येच लिहिले जायचे. मग तुम्हाला काहीतरी असं त्याच्याशी रिलेटेड काहीतरी क्लिक झालं पाहिजे किंवा कुठल्या तरी एखाद्या स्टोरीमधला सीन तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड आठवला पाहिजे. त्याच्यानंतर सिमोन दी बोवा यांची एक इमेज तुम्ही तुमच्या मनामध्ये तयार करा ना. कुणाला तुम्हाला ड्रॉ करायला नाही विचारत आहे, पण ॲटलिस्ट तुम्हाला एक स्त्री आहे सिमोन दी बोवा, त्या फ्रान्समधून होत्या, त्यांनी याला सुरुवात केली. मग त्या काळामधले काय काय प्रॉब्लेम्स असू शकतात. रोजगार हा प्रॉब्लेम आहे, कारण ऑब्वियसली त्या काळामध्ये हे सगळं स्त्रियांना इतकं फ्रीली नाही करू दिलं जायचं. मग आत्ता जे काही स्त्रियांना करता येते ते तेव्हा नव्हतं करतायत. मग तुम्ही ते इमॅजिन करा. त्याच्यानंतर मग त्याच्यावरती रिलेटेड इतिहास लिहिला जाऊ लागला. सो बेसिकली तुम्ही जर पाहिलं तर या वर्षीचा जो काही इतिहास आहे तो खूप जास्त फ्री आहे. फ्री म्हणजे काय, तुम्ही याच्यामध्ये अनेक गोष्टी मनाने लिहू शकता. फॉर एक्झाम्पल खेळ आणि इतिहास यासारख्या चॅप्टर्समध्ये, मनोरंजन आणि इतिहास, प्रसारमाध्यमे आणि इतिहास या सगळ्या चॅप्टर्समध्ये तुम्ही मनाने अनेक गोष्टी लिहू शकता. पहिले जर तुम्ही हे 1, 2, 3 चॅप्टर सोडले, हे ऑब्वियसली प्युअरली इतिहासाचे रिलेटेड आहेतच, पण याच्या व्यतिरिक्त काही चॅप्टर्स आहेत. फॉर एक्झाम्पल हे काही स्थापत्य किंवा भारतीय कलांचा इतिहास वगैरे असेल किंवा खेळ तर हा चॅप्टर तुम्ही अगदी मनाने लिहिला तरी पण चालेल, कारण त्याच्यामध्ये फक्त मी चॅप्टर शिकवताना काही गोष्टी तुम्हाला पुस्तकामधल्याच फॉलो करायला सांगितलेल्या आहेत. त्या सोडून बाकी तुम्ही अनेक गोष्टी मनाने लिहू शकता. आता प्रसारमाध्यमांमध्ये इमॅजिन करा ना की एक असा TV आहे, तो कलरफुल TV आला, कुठल्या सालामध्ये आला ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऑब्वियसली तुम्ही जेव्हा पण घरामध्ये TV पाहाल तेव्हा तुम्हाला ते साल प्रत्येक वेळी आठवलं पाहिजे की या सालामध्ये कलरफुल TV आला होता आणि म्हणून आता मी तो पाहू शकते किंवा पाहू शकतो. सो बेसिकली जेव्हा तुम्ही हे रिपिटेटिव्हली व्हिज्युअलाइज कराल, रिमेंबर कराल, ॲक्टिव्ह रिकॉल कराल, तेव्हा तुम्हाला इतिहास अगदी तोंडपाठ लक्षात राहील. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की तुम्हाला प्रत्येक वेळी TV पाहताना आठवलं पाहिजे की मी हे ऐकतोय पण आणि पाहतोय पण. सो हे दृकश्राव्य माध्यम आहे. याचा शोध नाही बेसिकली, याची सुरुवात कधी झाली होती, आपल्या भारतामध्ये ते कधी आलं, आपल्या महाराष्ट्रामध्ये ते कधी आलं, दिल्लीमध्ये कधी दूरदर्शनचं उद्घाटन झालं, कधी कलरफुल TV आला, हे तुम्हाला माहिती पाहिजे. नेक्स्ट आहे जेव्हा तुम्ही TV पाहता तेव्हा त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, मूवीज आहेत वगैरे वगैरे जे काय असेल ते. सो बेसिकली ते पाहत असताना तुम्हाला जेव्हा तुम्ही स्पोर्ट्सचं चॅनल पाहणार आहात तेव्हा पण तुम्हाला प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही दूरदर्शनचं उत्तर लिहिणार तेव्हा तुम्हाला हे सगळं माहिती पाहिजे की आपण TVवरती नेमकं काय पाहतो. सो जेव्हा तुम्ही हे कनेक्ट करायला शिकाल तेव्हा इतिहास अजून सोपा जाईल. नेक्स्ट आहे जेव्हा तुम्ही खेळणार आहात तेव्हा तुम्हाला माहिती आहे की खेळत असताना काय क्वालिटीज लागतात, काय असलं पाहिजे आपल्यामध्ये. प्रचंड शारीरिक शक्ती असली पाहिजे, मानसिक बल असलं पाहिजे, आपल्यामध्ये नेतृत्व गुण असले पाहिजेत. सो हे काय लक्षात ठेवायची गरज आहे का? ऑब्वियसली नाही. तुम्ही रोज खेळताय, तुम्हाला माहिती आहे खेळताना काय लागतं, काय असलं पाहिजे आपल्याकडे. सो हे लक्षात ठेवायची गरजच नाही आहे. हे फक्त तुम्हाला एकदा वाचायचे जेणेकरून तुम्हाला काही पॉईंट्स मिळतील आणि मग तुम्ही मनाने पण ह्याचा आन्सर लिहू शकता. फक्त एवढंच की हे काही पॉईंट्स याच्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर पॉईंट्स तुम्हाला आन्सरमध्ये ॲड करायचे आहेत, जे की ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला फक्त ते कागदावरती उतरवायचं आहे. सो जेव्हा पण तुम्ही खेळायला जाल तेव्हा तुम्ही ऑब्झर्व करा स्वतःला की इतरांना की नेमक्या काय क्वालिटीज मला इथे उपयोगाला पडत आहेत, त्या तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहायचे आहेत. ठीक आहे. आता ऑब्वियसली खेळांची नावं तर तुम्हाला माहिती नसतील तर प्रत्येक वेळी तुम्ही कुठले तरी स्पोर्ट्स चॅनल पाहत असाल, काहीतरी यूट्यूबवरती पाहत असाल तेव्हा तुमच्यासमोर काहीतरी खेळ येत असतील. सो त्याच्यामध्ये ते खेळ पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून उत्तरं आपोआप लक्षात राहतील. ठीक आहे. अजून एक आहे की तुम्हाला हा जो चॅप्टर आहे पर्यटन आणि इतिहास, याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणांची नावं दिलेत. जर ती नावं लक्षात राहत नसतील, फॉर एक्झाम्पल थंड हवेचं ठिकाण दिलं आहे किंवा मी तुम्हाला हे पण सांगितलं की हे पण एक्झामला येतं की थंड हवेची ठिकाणं दिली आहेत, काही धार्मिक स्थळे दिली आहेत, हे जर लक्षात राहत नसेल यूट्यूबचा चांगला उपयोग करा. ह्या स्थळाचं नाव तिथे लिहा. बऱ्याचशा छान मराठी किंवा हिंदी ब्लॉगर्सने खूप छान व्हिडिओज अपलोड केलेत, ते व्लॉग पहा. हे असे व्लॉग तुम्ही पहा, कारण तुम्हाला याचा इतिहासाला नक्की उपयोग होईल. खूप मोठे असतील तर वेगळी गोष्ट आहे, एक 5-6 मिनिटाचे असतील, यातले 10 मिनिटाचे असतील तर प्लीज ते व्लॉग्स पहा जेणेकरून तुम्हाला ते स्थळ पण घरबसल्या एन्जॉय करायला
वापरायला मिळेल आणि त्याचा उपयोग तुम्हाला उत्तर लिहिताना पण होईल. ठीक आहे. सो तुमचा जो इतिहास आहे तो मोर ऑर लेस की तुम्ही इतिहासामध्ये जाऊन शिकण्यापेक्षा प्रेझेंटमध्ये तुमच्याकडे जे काही आहे त्याच्या आधारे नक्की शिका, तुम्हाला त्याचा खूप चांगला उपयोग होईल. सो बेसिकली या काही गोष्टी मी आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये ॲड केलेत आणि जर तुम्ही अशा पद्धतीने इतिहासाचा अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला इतिहास शिकायला मजा पण येईल आणि मार्क्स पण वाढतील. त्यासोबतच इतिहासामध्ये पेपर प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं आहे, कारण खूप जास्त लिहायचं असतं. सो कधी कधी काय होतं की लिहित असताना सुरुवातीला अक्षर खूप अगदी छान मोत्यासारखं येतं आणि शेवटच्या प्रश्नापर्यंत ते कधी कोंबडीचे पाय होतात आपल्यालाच कळत नाही. सो त्याच्यामुळे थोडंसं एक कॉन्स्टंट हँडरायटिंग मेंटेन ठेवा. अगदी खूप मोती नसले तरी कोंबडीचे पाय पण नसावेत आणि खूप छान रेषा वगैरे छान आखून तो पेपर लिहा, जेणेकरून इव्हन तुमचा आन्सर थोडंफार इकडे तिकडे झालं असलं तरी पण एक्झामिनरला वाटलं पाहिजे की अरे वा काय मस्त पेपर आला आणि त्याने तुम्हाला आनंदात छान मार्क्स दिले पाहिजेत. आन्सर प्रॉपरली लिहा, पॉईंट्समध्ये लिहायला विसरू नका. महत्त्वाच्या शब्दांना अंडरलाईन करा, जेणेकरून एक्झामिनरचा वेळ वाचेल आणि त्याला फक्त आपल्याला कुठले पॉईंट्स येत आहेत त्याच्याकडे त्या एक्झामिनरचं लक्ष वेधून घ्या. तुम्हाला एखादा पॉईंट येत नाही आहे ना, ठीक आहे, तो नका लिहू आणि त्याला अंडरलाईन पण करू नका, जेणेकरून एक्झामिनरचं लक्ष जाणार नाही किंवा तुम्हाला असं वाटतं की हा एखादा पॉईंट कदाचित चुकीचा असू शकतो, त्याला काही करायचं नाही, अंडरलाईन हायलाईट वगैरे नाही करायचं. बाकीच्या त्याच्या आसपासच्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला माहिती आहे की हे बरोबरच आहे त्यांना अंडरलाईन करा, जेणेकरून एक्झामिनरचा फोकस तिकडे खेचला जाईल आणि तुमचं जे काही चुकलं त्याच्याकडे लक्षात जाऊ नये. तुम्हाला जर एखादा साल खरोखर माहिती आहे की हे बरोबर आहे तरच लिहा. शक्यतो साल लिहायला कधी येतो कधी महत्त्व येतं जेव्हा तुम्ही संकल्पना चित्र वगैरे करता ड्रॉ, तेव्हाच. जर तुम्हाला साल विचारला नाही आहे कुठल्याही प्रकारचं तर लिहायला जाऊ नका जर तुम्हाला माहिती नसेल तर, कारण त्याला मार्क्स नसतात, पण तुम्ही चुकीचं लिहिलं तर मार्क्स कापले जातात. त्याच्यामुळे तुम्हाला पक्का माहिती आहे की याच साली हीच घटना घडली आहे तरच ते साल लिहायचं आहे. संकल्पना चित्रासाठी मी ऑलरेडी या नोट्समध्ये काही चित्र अशी बनवलेली आहेत किंवा PYQsमध्ये जेवढे आहेत आणि एक्सरसाइजमध्ये जे काही आहे तेवढे केलं तरी पण इनफ आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या व्हिडिओमध्ये मी जेवढे तुम्हाला संकल्पना चित्र सांगितलेले आहेत तेवढेच करा, एक्स्ट्रा नाही केले तरी पण चालतील. ही जी मी स्ट्रॅटेजी सांगितली ही सेम तुम्हाला राज्यशास्त्राला पण फॉलो करायचं आहे, कारण तरी जर राज्यशास्त्र म्हणजे जरी पण राज्यशास्त्र आणि हे सिमिलर नसलं तरी पण तुम्ही सेम स्ट्रॅटेजी अर्थात वापरू शकता, कारण याच्यामध्ये पण अगेन तेच आहे. याच्यामध्ये कुठे कशा पद्धतीने संकल्पना चित्र बनू शकतं, इतिहासाची संविधानाची उद्दिष्टेमध्ये, संविधानाचे महत्त्वामध्ये वगैरे हे सगळं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला तेच करायचं आहे, इम्पॉर्टंट पॉईंट शोधायचं आहे, अंडरलाईन करायचं आहे, दरवेळी ते वाचायचं आहे, ॲक्टिव्ह रिकॉल करायचं आहे आणि तुम्हाला राज्यशास्त्र पण अशाच पद्धतीने पाठ होईल. कारण याच्यामध्ये समजून घेण्यासारखं खूप काही आहे, बट मे बी तुम्हाला जर समजून घेऊन लक्षात राहत नसेल तर अल्टिमेटली तुम्हाला मार्क्स मिळवण्यासाठी ते पाठच करावं लागेल आणि इव्हन तुम्ही पाठ केलं तरी पण तुम्हाला लॉंग टर्म लक्षात राहील आणि नक्कीच हा जो काही राज्यशास्त्राचा भाग आहे हा तुम्हाला अर्थात 18 वर्षानंतर उपयोगाला पडणार आहेच. सो तुम्ही त्या दृष्टीने पण अभ्यास करू शकता आणि हे खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. तुम्ही जर न्यूज पाहत असाल, तुम्हाला ही सगळी राजकीय चिन्ह पाहायला मिळत आहेत तर ऑब्व्हियसली त्याचा अभ्यास करणं किंवा प्रत्येक वेळी ते चिन्ह समोर आलं की हे कुठल्या पक्षाचं आहे किंवा तो पक्ष कधी सुरू झाला होता, त्या पक्षाचे विचार काय होते, एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं, जास्त काही याच्यामध्ये नाही आहे. ठीक आहे. आता ऑब्व्हियसली आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या काही सत्ता येत आहेत किंवा जात आहेत ते तुम्ही चिन्ह लक्षात ठेवा, हे याचे विचार काय आहेत नेमके, हे जरी तुम्ही प्रत्येक वेळी वाचत राहिलात तरी पण हा राज्यशास्त्र पण खूप इझी आहे. नेक्स्ट आहे चळवळ वगैरे. याच्यामध्ये तुम्ही थोडंफार इमॅजिन करा की त्यावेळची परिस्थिती काय असू शकते, त्याला अकॉर्डिंगली कशा चळवळी होत आहेत. आता पण बरेचशा चळवळी होत आहेत, बरेचसे आंदोलनं होत आहेत, तर मग त्याच्याशी तुम्ही थोडंफार रिलेट करू शकता आणि प्रत्येक वेळी जेव्हा आताच्या रिसेंट आंदोलनांचा विषय येईल तेव्हा तुम्ही त्या चळवळींची नावं आठवू शकता. सो असं जर तुम्ही केलं तर 4 महिन्यामध्ये इतिहास राज्यशास्त्र अगदी तोंडपाठ करायला काहीच अवघड नाही आहे. सो इझी आहे आणि नक्की तुम्ही करू शकता. नक्की ट्राय करा ही स्ट्रॅटेजी, तुम्हाला कशी वाटली, तुमचे मार्क्स पण नक्की शेअर करा हे फॉलो करून झाल्यानंतर. सो बेसिकली नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 4 महिने आहेत, हे नक्की फॉलो करा, रिझल्ट शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय बाय.